सामना सुद्धा सोपा नव्हता. कारण समोर शुभम पाटीलचं ओव्हर विशाल पाटीलनं बऱ्याच वेळा 3-3 धावा सुद्धा डिफेंड केल्या शेवटच्या षटकामध्ये. असं दिग्गज खेळाडू असताना सुद्धा तू या धावा चेस केल्यात. काय म्हणशील तुझ्या आज बॅटिंगबद्दल आणि तुला जो सपोर्ट आज मिळाला आहे धुंद्रे ग्रामस्थांचा, सगळ्या धुंद्रे सगळ्या आलेल्या क्रीडा रसिकांचा, त्याबद्दल काय सांगशील? सपोर्ट तर आम्हाला खूप असतं, त्याच्यामुळेच आम्ही कदाचित जिंकलो. कारण मच्छिंद्र दादा असतील, किशोर दादा असतील, खूप सपोर्ट असतो आम्हाला गावाचा. नक्कीच तुझं मनापासून कौतुक आणि हार्दिक हार्दिक अभिनंदन. हा होता 43 धावांची इनिंग साकारणारा किशोर सिनारे. आणि आज मात्र मोठा उलटफेर या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. चेंज द गेम वडवली बी सारख्या बलाढ्य संघाला सुद्धा इथे पराभूत व्हावं लागलं. ते अगदी नवख्या धुंद्रे संघानं मात्र आज रोमहर्षक आणि ऐतिहासिक विजय मिळवलाय. त्या विजयाबद्दल त्यांचं नक्कीच अभिनंदन. जाऊया आणि वळूया कॉमेंट्री बॉक्सकडे. थँक्यू. तर विजयजी दर्णेकर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. तर 4 ओव्हरची मॅच असेल. दुसऱ्या राऊंडमधील लढतीला मात्र प्रारंभ होतोय. जल्लोष पाहायला मिळतोय आणि का होऊ नये. कम्मालीचा खेळ राहिला आज मात्र. सिद्धार्थ 11 तिरंगा धुंद्रे संघ आज जो खेळ केलाय वर्षानुवर्षे मी तर म्हणेन हा लक्षात ठेवणारा खेळ, एक ऐतिहासिक विजय मात्र साकारलाय. तो बलाढ्य प्रिन्स दी चेंज द गेम वडवली बी संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना 12 बॉलमध्ये 41 धावा. कोणालाही क्रीडांगणावरच्या असलेल्या कदाचित धुंद्रे संघाच्या सुद्धा काही समर्थकांना वाटलं नसेल या धावा चेस होतील की काय, परंतु किशोर सिनारे जोपर्यंत मैदानामध्ये होता तोपर्यंत चान्सेस होत्या, परंतु या धावा नक्कीच कठीण होत्या. परंतु असाध्य ते साध्य करीताच आहे असं हे अशक्यप्राय आज आव्हान मात्र पूर्ण केलं. आणि क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है और यहाँ पे सारे प्रेडिक्शन फेल है. आणि आज या अनिश्चितताओंच्या भोवऱ्यामध्ये मात्र चेंज द गेम वडवली बी संघ मात्र पुरता अडकलाय. तर सामन्याला होईल सुरुवात. टॉस जिंकलाय एकता स्पोर्ट्स बंगारवाडा संघानं आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी मात्र आमंत्रण दिलंय ते केडीएच वाघिलोडा संघ. इथे मात्र पहिलाच बॉलवर एज, बाहेरचा बॉल छेडछाड करण्याचा प्रयत्न, आउटसाइड एज लागले आणि फर्स्ट स्लिपला मात्र झेल टिपला जात आहे. स्वर्गीय नारायण शेठ बुंगाजी पुरस्कृत केडीएच वाघिलोडा टीमला लागलाय. पहिल्याच बॉलवर मोठा हादरा. प्रतीक सुरते शून्यावर होतोय बाद. बाकी जागवार ग्रुप बंगारपाडा, रोशनबाई कटेकर, भास्करबाई दमडे, प्रकाश कटेकर, सिद्धेशबाई करबे, वैभव कटेकर, कुंदन दमडे, निलेश गोसावी च्याकडून बंगारपाडा टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि नक्कीच पाहायला गेलं तर दुसऱ्या सत्रामध्ये त्यांच्यासाठी सुद्धा पारितोषिकं असतील फलंदाजी करत असताना, परंतु ती अनाऊन्समेंट आपण नंतर करणारच आहोत. जी बॅटिंगसाठी मात्र त्यांनी बरीचशी पारितोषिकं लावलेत. परंतु इथे मात्र सुरुवात भन्नाट झाले. पहिल्याच बॉलवर मात्र चेतन गोसावीनं फार मोठा अडथळा दूर सारलाय. प्रतीक सुरतेसारखा दिग्गज फलंदाज मात्र शून्यावर बाद होणं संघाला इथून मात्र परवडणार असेल का? सूरज पाटील आणि आता मात्र नवीन येणारा फलंदाज आपण पाहतोय भागेश सुरते स्ट्राईक एंडला. चांगला बॉल होता. इथे मात्र फुलर लेंथ हाताळला गेला. आउटसाइड ऑफ स्टंप खोलात टाकलेला हा बॉल. चेतन गोसावी वेगळ्या ऊर्जेनं आज मात्र मैदानामध्ये खेळतोय. काय गोलंदाजी होते. दोनही चेंडू जर पाहिले, पहिल्यांदा मात्र लेंथ बॉलवर पडल्यानंतर थोडासा आउटसाइड एज लागल्यानंतर गेला. थोडासा फुटवर्कचा अभाव मात्र जाणवला. खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न प्रतीक सुरतेचा फसला. हो, शॉट लेंथ अप्पर कट केलाय. पॉइंटच्या वरतून इथून मात्र बॉलला भिरकावून दिलंय. डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. भागेश सुरतेच्या बॅटमधून पहिला चौकार. चौकारानं मात्र सुरुवात झाली यावेळेस.
चांगला चेंडू होता, फुलर लेंथ खोदून टाकलाय. डॉट बॉल चौकार आला होता, परंतु अप्पर कटचा फटका खेळावा लागला होता. थोडासा बाउन्सर करण्याचा प्रयत्न मात्र चेतन गोसावीचा होता. ओव्हर द विकेट ना. लोवा फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला, कव्हर्सला बीट करत बॉल चाला डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय लाजवाब फटका. बागे सुरतेच्या बॅटमधून चौकार. चौकारानं मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 या आकड्यावर. 8 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज चेतन गोसावी सज्ज होतोय. ओव्हर द विकेटला समोरच्या दिशेला काय फटका सजवलाय. लॉंग ऑनच्या वरतून धाडलंय या बॉलला. चेतन गोसावीवर मात्र चढवलाय हल्ला. शेवटच्या बॉलवर मात्र आलाय एक लाजवाब फटका, षटकार. पहिल्या 3 बॉलवर 4च धावा आल्या होत्या. 4 बॉलवर 4च धावा होत्या, परंतु शेवटच्या 2 बॉलवर मात्र 10 धावा ठोकल्या त्या चेतन गोसावीच्या गोलंदाजीवर भाग्येश सुरतेनं. आणि पहिल्या बॉलवर मात्र गडी गमावल्यानंतर सुद्धा मी तर म्हणेन एक चांगली सुरुवात पाहायला मिळते. ती अर्थातच स्वर्गीय नारायण शेठ मुंगाजी, KDH वाघिलवाडा, अर्थातच दत्ताशेठ मुंगाजी ओळे ग्रामपंचायतीचे माजी डॅशिंग उपसरपंच, ज्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. सुरुवात चांगली झाली. पंगरपाडा संघाला मात्र घरच्या मैदानावर खेळताना नक्कीच प्रेक्षकांची मनं जिंकावी लागतील. जगबार ग्रुप पंगरपाडा सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. कांचनजी पालकर, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. रोशनबाई कटेकर, भास्करबाई दमडे, प्रकाश कटेकर, सिद्धेशबाई करबे, वैभव कटेकर, कुंदन दमडे आणि निलेश गोसावी. आणि बंगारपाडा संघ, त्याच्या गावचा संघ मात्र या ठिकाणी मैदानामध्ये खेळ करताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्यात. कमबॅक करावं लागेल इथून मात्र एकता स्पोर्ट्स बंगारपाडा संघाला. आज या स्पर्धेची शेवटची रात्र, परंतु दमदार आयोजन या स्पर्धेच्या निमित्तानं नक्कीच पाहायला मिळालंय. सतीजी कटेकर आणि समीरजी कटेकर आज मात्र मोठ्या संख्येनं क्रीडा रसिक या क्रीडांगणावर जमा झालाय. खरं तर आवडत्या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी आणि मोठ्या संघांचा खेळ पाहण्यासाठी आलेले सगळे क्रीडा रसिक, आणि त्याचबरोबरीनं तेवढेच क्रीडा रसिक मात्र ग्लोबल टेनिस क्रिकेट GTC लाईव्हच्या माध्यमातून मात्र ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. साहिल गोसावीचा हा बॉल लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये आहे. डीप पॉइंटचा फिल्डर पोहोचलाय आणि एक भन्नाट झेल मात्र त्या ठिकाणी प्रशांत कटेकरनं घेतलाय. आणि मोठी विकेट आपल्या नावावर करत असताना साहिल गोसावीनं काढलंय सूरज पाटीलला मैदानाच्या बाहेर. तुला पाहून सुरेख झेल त्या ठिकाणी टिपलाय. आणि या मेहनत घेतली तर सारं काही साध्य होतं. मेहनतीशिवाय कोणतंच उद्दिष्ट पूर्ण होत नसतं. इथे मेहनत घेतली प्रशांत कटेकरनं, जीवाच्या आकांतानं धावला, कारण त्याला सुद्धा माहिती होतं सूरज पाटीलचा झेल उडालाय, मग तो सोडून कसा जमणार. आणि शेवटपर्यंत मात्र बॉलवर ठेवलेली त्याची नजर आणि एक चांगला झेल मात्र टिपला. आणि समीरजी कटेकर यांचं 500 रुपयांचं पारितोषिक मात्र त्यांनी मिळवलंय. साहिल गोसावीनं मात्र चांगली सफलता या ठिकाणी मिळवलंय. आता मात्र नवीन बॅट्समन 4थ्या क्रमांकावर येतोय, तो सुमित पाटील. मागची मॅच मात्र जिंकून दिली होती. सुमित पाटीलनं लाजवाब शेवटच्या टप्प्यामध्ये केलेली फटकेबाजी आणि पलाढ्य आपण पाहिलं श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर स्पार्कआउट टीमला बाहेर काढलं होतं. चांगला ड्राईव्ह यावेळेस मात्र कबरच्या दिशेमध्ये कबर पॉईंटचा फिल्टर येतोय. धाव मिळेल त्या ठिकाणी एकच, सिंगल रन होईल. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 1ने पुढे जात असताना माझी साथी गुणसंख्या लेखक सुदर्शनजी पाटील आम्हाला कळवतात की आत्तापर्यंत धावा लागल्यात त्या 15 धावा. 15 रन्स ऑन बोर्ड, 15 धावा धावफलकावर. GTC लाईव्हच्या माध्यमातून नक्कीच त्यांचं कौतुक करूया, कारण मगाशी प्रेक्षकांमध्ये सुद्धा होतो आणि बरेचसे प्रेक्षक बोलत होते की पिक्चर क्वालिटी जी आहे जी अप्रतिम आहे.
आणि नक्कीच ही खऱ्या अर्थानं प्रेक्षकांची थाप आहे GTC लाईव्हसाठी. चांगला फटका यावेळेस मात्र खोलात पडलेला बॉल आणि उडवलाय तो डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय की आहे षटकार. लॉफ्टेड कव्हरच्या दिशेमध्ये कठीण फटका आहे मित्र म्हणेन, परंतु सुमित पाटीलच्या समोर मात्र या कठीण फटक्याला मात्र त्यानं सोपं केलंय. एवढ्या सहजतेनं मात्र हा फटका खेळलाय. असं पाहायला गेलं तर नक्कीच या फटक्यासाठी बरेचसे कष्ट घ्यावे लागतात. फिरून खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र वेगवान चेंडू, परंतु दिशा मात्र चुकला. तो साहिल गोसावी. अंपायर्सनं व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. धावसंख्येमध्ये 1ची नोंद. एकेरी धावेनं होईल धावसंख्येमध्ये बदल. 22 रन्स 22 धावा धाव फलकावर. एकता स्पोर्ट्स बंगारपाडा संघ टॉस जिंकून मात्र फिल्डिंग करण्याचा निर्णय, परंतु आत्तापर्यंतचं षटकं पाहिली तर थोड्याशा धावा जास्त दिल्यात. इथून मात्र फुल टॉस बॉल होता, त्याला लेफ्ट करण्याचा प्रयत्न मात्र केला गेला. पंचांनी सांगितलं की वाईड लाईनच्या आतमधून चाललाय बॉल, त्यामुळे वाईड देण्याचा कोणताच प्रश्न उद्भवत नाहीये हे पंचांनी मात्र त्या ठिकाणी सांगतात. आणि अशातच मात्र इथे निर्धाव चेंडूची सांगता. खरं तर वाईड घेण्यासाठी सुमितनं बॉल सोडला होता. यावेळचा ड्राईव्ह समोरच्या दिशेला ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफकडे चाललाय. सिंगल येईल. एकेरी धावेनं होईल धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 1ने पुढे जात असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 या आकड्यावर. प्रतीक सुरते शून्यावर बाद झाला होता. सूरज पाटील तोही शून्यावरच बाद झाला. खरं तर 2 सलामीवीर आघाडीचे फलंदाज ज्यांच्यावर नेहमी फलंदाजीमधून भरवसा केला जातो असे दोनही दिग्गज स्टार खेळाडू या स्वर्गीय नारायण शेठ मुंगाजी KDH वाघिलोडा संघाचे, परंतु शून्यावर बाद झाल्यानंतर दडपण आलं. परंतु या दडपण न घेता, या प्रेशरखाली न खेळता जी बॅटिंग केली भाग्य सुरतेनं, पटापट त्यानं ज्या 2 चौकाराने एक षटकार मारला. त्यानंतर सुमित पाटीलनं येऊन सुद्धा एक्स्ट्रा कव्हरच्या भरतून षटकार खेचला. जे दडपण होतं ते लगेच दूर सारलं गेलं. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर धावा लागल्या त्या 23 धावा 23 रन्स. थोडंसं कमबॅक या ओव्हरमध्ये केलंय साहिल गोसावीनं. 4 ओव्हरची मॅच आहे. इथून आज मात्र मोठा उलटफेर या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालाय. खरं तर दुंद्रे संघ येणाऱ्या नक्कीच आता मात्र संपूर्ण महिनाभर याची चर्चा असेल. तर विकेट हॅट्रिकसाठी मात्र तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल. या स्पर्धेचे प्रणेते आयोजक सन्माननीय सतीशजी कटेकर साहेबांकडून विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 5,000 रुपये. गोलंदाजी मार्कवर मात्र येतोय स्टार खेळाडू सिद्धेश वास्कर. हो, यावेळेस मात्र थोडासा गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न, चेंज ऑफ पेस. आणि इथे मात्र व्हाईट बॉलचा इशारा. दिशा मात्र चुकला सिद्धेश. आणि इथे 1 धावेनं मात्र होईल धावसंख्येमध्ये बदल. 24 वर जाऊन पोहोचलाय तो स्कोर कार्ड. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा. अजून एवढ्याच धावा जर आल्या 4 ओव्हरच्या मॅचमध्ये तर नक्कीच दुसऱ्या सत्रामध्ये मी तर म्हणेन थोडासा मजबूत स्थितीमध्ये असू शकतो तो बागविलोडा संघ. इथे फटका फसलाय. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक मात्र उलट्या दिशेला धावत जरूर होता रोशन, परंतु झेल मात्र सेफली लँड झालाय. निर्जन स्थळी मात्र जाऊन बॉल पडलाय. दैव बलवत्तर इथे बाल बचावलाय. थोडासा मिसटायमिंग स्ट्रोक. आणि मिसटायमिंग स्ट्रोक जेव्हा आपण पाहतो ना तेव्हा गोलंदाजांना क्रेडिट द्यावं लागतं. बऱ्याच वेळा व्हेरिएशन्स गोलंदाज करत असतात. लेग ब्रेक पद्धतीचे चेंडू सर्रासपणे सिद्धेश वास्कर सुद्धा हाताळताना तुम्हाला पाहायला मिळतोय. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी, स्लोवर वन. हा सुद्धा स्लोवर वन होता. प्रिक केलाय. यावेळेस आडव्या बॅटने टोला आणला होता, परंतु काउ कॉर्नर रिजन मध्ये मात्र झेलला जातोय. सिद्धेश वास्करच्या नावावर मात्र सफलता. फलंदाज बाद होतोय. तो लागला 3रा हादरा सुमित पाटीलच्या स्वरूपामध्ये. विकेटचं पतन झालंय. चांगला झेल त्या ठिकाणी निलेश गोसावीनं फिनिश केलाय. आणि आणखीन एक महत्वपूर्ण सफलता. यावेळेस मात्र ऑन साइडला टायमिंग प्रॉपर आहे. काय फटका सजवलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. हा लांबच लांब मात्र बॉल जाऊन पडलाय. हा येतोय गगनभेदी षटकार.
भाग्येश सुरते आज मात्र फॉर्ममध्ये आहे आणि त्याचं फॉर्ममध्ये येणं फार गरजेचं होतं, कारण आघाडीचे 2 फलंदाज शून्यावर परतल्यानंतर त्याच्यावर फार मोठी रिस्पॉन्सिबिलिटी होती. ही जबाबदारी आता मात्र योग्य रीतीनं निभावत असताना भाग्येश सुरते चेंज ऑफ पेस बॅकफुटला जाऊन स्लॅश केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप पॉइंटला, त्यामुळं इथे फक्त एकच धाव येईल. सिंगल रन होईल, धावसंख्येमध्ये बदल. एकेरी धाब्याच्या बरोबरीनं होईल धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33 या आकड्यावर. 33 रन्स ऑन अ बोर्ड. 33 धावा या स्पर्धेची अंतिम फेरी मात्र गाठले न्यू यंगस्टार वहाल टीमनं. या स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केलाय. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस स्लोवर पण करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला वळवतोय, थोडंसं लेग कटर बॉल. इथून मात्र डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. तर नेक्स्ट मॅच असेल ती तिसाई मरुआई 11 दारावे लढेल सिद्धार्थ 11 तिरंगा दुंद्रे. या संघानं आज मात्र इतिहास केलाय. थोडीशी धडकी भरवली असेल, थोडीशी दहशत मात्र आज निर्माण केले ते प्रसन्न पाटील आणि टीमनं. दुंद्रे संघानं मात्र आज मोठा पराक्रम केलाय, भीम पराक्रम आपण म्हणू या मैदानावर. इथे डॉट बॉल, 2 निर्धाव चेंडू नंतर मात्र षटक समाप्त झाले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर 11च्या सरासरीने धावा लागल्यात त्या 33 धावा. दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करेन, तिसाई मरुआई 11 दाराबे आणि सिद्धार्थ 11 तिरंगा दुंद्रे या 2 टीम्सनं कॅप्टननं टॉससाठी यायचं आहे. जसा पहिल्या इनिंगचा खेळ संपेल टॉस लगेच केला जाईल. पहिल्या दिवशी या स्पर्धेची सुपर 4 ही फेरी गाठली होती. अर्थातच सेमीफायनलला मात्र प्रवेश केलाय तो अजनबी स्पोर्ट्स ओळे प्रमोद घरत अँड कंपनी. दुसऱ्या दिवशी आपण पाहिलं होतं न्यू यंगस्टार वहाळ संघ आणि तिसऱ्या दिवशी आपण पाहिलं होतं वीरा 11 खेडूकपाडा भावेश उलवेकरचा संघ. परंतु आज पहिली मॅच मात्र सेमीफायनल झाली, ज्यामध्ये मात्र न्यू यंगस्टार वहाळ संघानं रजनी स्पर्धेची अंतिम फेरी गाठले, फायनलमध्ये प्रवेश केला. आणि आजच्या लॉट्समधून मात्र कोणता संघ सेमीफायनलमध्ये दाखल होईल आणि तो अजनबी स्पोर्ट्स ओळे संघाच्या विरोधामध्ये खेळेल याची सुद्धा उत्सुकता सगळ्याच क्रीडा रसिकांना पडली असेल. चौथं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर येतोय तो संदीप दमडे, अर्थातच गोली. भाग्येश सुरते आणि दर्शन पाटील 2 डॉट बॉल खेळलाय. त्याचं ओझं थोडंसं जास्त असेल त्याच्यावर, परंतु भाग्येश सुरतेचा विचार केला तर यावेळेचा हा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एज घेतली आणि यष्टीरक्षकांना मात्र चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय. साहिल गोसाबेश त्यांच्या पाठीमागे. इट्स अ बिग विकेट. अगदी निर्णायक क्षणाला ज्या ठिकाणी धावसंख्येला आकार देण्याची गरज होती आणि त्याच वेळेला मात्र पहिल्याच चेंडूवर संदीप दमडेनं फार महत्वपूर्ण विकेट आपल्या नावावर केले. भाग्येश सुरते मैदानाच्या बाहेर. पाच चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. भाग्येश सुरते मात्र बाद झालाय. खूप चांगली इनिंग, 10 बॉलमध्ये 24 धावांची इनिंग मात्र साकारली आणि संघाला मात्र सुस्थितीमध्ये आणून ठेवलं होतं. परंतु अजूनही 5 चेंडू आहेत. या 5 चेंडूंवर धावा वाढवण्याचं मात्र जबाबदारी असेल आता मात्र दोन्ही नवीन फलंदाजांवर. इथे मात्र फलंदाज तयारीमध्ये नव्हता आणि त्याचमुळे अंपायर्स ब्रेक बॉलचा इशारा मात्र देत आहेत. नवीन येणारा फलंदाज आपण पाहतोय ऋतिक गावंड ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईक एंडला दर्शन पाटील. डेड बॉलचा इशारा मात्र आलाय अंपायर्स कडून. गोलंदाज तयार. गोलीचा हा बॉल यावेळेस मात्र गॅप मध्ये ढकललाय काऊ कॉर्नर बॉडी लाईनच्या दिशेनं. परंतु काय अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी निलेश गोसावीच्या माध्यमातून. कमालीची फिल्डिंग असं वाटत होतं. फ्लॅटेड षटकार येतोय की काय, परंतु त्याला मात्र अडवलंय. या 2 धावाच मिळतील आणि 4 धावा जरूर अडवल्यात आपल्या टीमसाठी. आज चांगली फिल्डिंग झाली निलेश गोसावीनं. मगाशी सुद्धा एक झेल टिपला आणि आता मात्र कमालीचं क्षेत्ररक्षण. या धावा आहेत ना, या धावा बऱ्याच वेळा महागड्या ठरतात. जेव्हा आपण पराभूत होत असतो तेव्हा मात्र लक्षात येतात की हा झेल अडवला होता. चांगला फटका यावेळेस मात्र. फुलर लेंथ चेंडू चांगला होता परंतु खणून काढलाय त्याला. सिंगलच येईल. एकेरी धावेनं होईल धावसंख्येमध्ये बदल.
धावसंख्या 1 मार्गस्थ होत असताना जाऊन पोहोचलाय ती 36 या आकड्यावर. 36 रन्स ऑन अ बोर्ड. नेक्स्ट मॅच तिसाई मरुआई 11 दारावे आणि सिद्धार्थ 11 तिरंगा दुंद्रे दोन्ही टीमचे कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. चांगला बॉल होता यावेळेस, मात्र गोलंदाजी फार चांगली होते, कमालीची गोलंदाजी होते आणि या लाईनवर मात्र चेंडू टाकले फुलर लेंथवर मात्र कठीण होऊन जातं फलंदाजांना आणि अंतिम स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये मात्र अशा पद्धतीनं गोलंदाजी करणं सोपं नसतं. चांगला फटका आहे समोरच्या दिशेला, लॉंग ऑन आहे त्या ठिकाणी. प्रशांत कटेकर वेगानं आला, इथे मात्र दुसरी धाव घेताना फलंदाज होईल धावबाद. एकच धाव मात्र टोटलमध्ये ऍड केली जाईल, धावसंख्या 1 पुढे जाईल ती 37 रन्स. सदतीस धावा झाल्यात आतापर्यंत आणि संदीप दमडेनं काय षटक हाताळलंय. कम्मालीची गोलंदाजी, आतापर्यंत फक्त 4 धावा या ओव्हरमध्ये खर्च केल्यात. हा शेवटचा चेंडू आहे, क्षेत्ररक्षण केलं नक्कीच. निलेश गोसावीनं जो अडवलेला षटकार होता ना, तो षटकार आला असता तर कदाचित अजून धावा मिळाल्या असत्या, अजून एखादा स्ट्रोक सुद्धा पाहायला मिळाला असता. हा बॉल सोडून दिला होता दर्शननं लेग स्टंपच्या बाहेरून. व्हाईट बॉलचा इशारा मात्र येतोय. धावसंख्या 1 पुढे जाईल. 38 रन्स, 38 धावा. शेवटचा चेंडू आहे, एखादा मोठा स्ट्रोक खेळण्याच्या तयारीमध्ये मात्र होता, परंतु इथे मात्र चेंडू निर्धाव गेला. डॉट बॉल की समाप्ती. सुरुवात काय केली होती भाग्येश सुरतेनं, परंतु मी म्हणेन एकता बंगारपाडा संघानं सुद्धा चांगलं कमबॅक केले. या मॅचमध्ये कमालीची गोलंदाजी केली शेवटच्या टप्प्यामध्ये संदीप दमडेनं आणि खास करून पहिल्या बॉलवर घेतलेली निर्णायक भाग्येश सुरतेची विकेट आणि त्याचमुळे स्वर्गीय नारायण शेठ मुंगाजी केडीएच वागलोडा संघाच्या धाबा तुलनेनं जे मनामध्ये त्यांच्या अपेक्षा होतील त्यापेक्षा तुलनेनं मात्र नक्कीच कमी पाहायला मिळतील. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 38 धावा. 39 धावांचं लक्ष आहे, बट नॉट बॅड. 4 ओव्हर्समध्ये या धावा या मैदानावर या स्पर्धेमध्ये 2-3 वेळा मात्र डिफेंड झाल्यात, त्यामुळे इथून चांगला खेळ साकारावा लागेल स्वर्गीय नारायण शेठ मुंगाजी केडीएच वागलोडा संघाला सुद्धा. दरम्यान टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन तर दाराबे टीमचा कॅप्टन या ठिकाणी आलाय. मी दुंद्रे संघाच्या कर्णधाराला विनंती करतो या पण. तर टॉस केला जाईल. सतीजी कटेकर यांना मी विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस आपण संपन्न करायचा आहे. तर टॉस केला जाईल. एका बाजूला दारावे आणि दुसऱ्या बाजूला मात्र चेंज द गेम वडवली बी संघाला आज पराभूत करून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का देणारा दुंद्रे संघ. तर टॉस जिंकला दुंद्रे संघानं. दुंद्रे संघ अभिनंदन. सामना संपल्या या निर्णयाची अंमलबजावणी करायची आहे, परंतु दुसरं सत्र होईल चालू. एक चांगली मॅच जरूर तुम्हाला पाहायला मिळेल, परंतु या 4 ओव्हर्समध्ये मात्र काय घडणार, इथून मात्र हे अंतर कापलं जाणार सहजतेनं. घरच्या मैदानावर मोठ्या संख्येनं मात्र पाठीराखे एकता स्पोर्ट्स बंगारपाडा टीमसाठी चेअरअप करतील, परंतु त्यांचं आव्हान मात्र या ठिकाणी रोखलं जाणार का. दरम्यान फलंदाजांसाठी मात्र सुवर्ण संधी असेल. लगातार 3 षटकारांसाठी या स्पर्धेचे प्रणेते मुख्य आयोजक सन्माननीय सतीशजी कटेकर साहेबांकडून तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल. तर खऱ्या अर्थानं आपल्या खेळाडूंचं मनोधैर्य उंचावण्याचा मात्र प्रयत्न केला जातोय, परंतु पाहूया यामध्ये मात्र बंगारपाडा संघ कितपत यशस्वी ठरणार. दुसरं सत्र जसं चालू होईल मायक्रोफोनवर मात्र तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल तो बॉईस ऑफ कर्जत समीर सोमणे सरांचा.
ओम साई क्रिकेट क्लब भंगारपाडा, सन्माननीय सतीशजी कटेकर, सन्माननीय सतीशजी कटेकर, समीरजी कटेकर साहेब आणि त्यांच्या समवेत त्यांचे सर्व साथीदार भंगारपाड्यामधील ग्रामस्थ यांच्या वतीनं आयोजित केलेली स्पर्धा ओम साई चषक 2022 ही स्पर्धा आणि भंगारपाडा हा संघ अर्थातच एकता स्पोर्ट्स भंगारपाडा हा संघ मैदानावरती खेळतोय आणि साईची एनर्जी आता प्रश्नच येत नाहीये. सन्माननीय मंगेशजी फपाळे यांच्याकडून सलग चौकारासाठी 200 रुपये, षटकारासाठी 200 आणि चौकारासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज एकता स्पोर्ट्स भंगारपाडा टीमला. आणि आता जॅग्वार तर सिद्धेश वास्कर याच्यासाठी पारितोषिक येत आहे. लगातार 3 षटकारांसाठी सिद्धेश वास्कर याचे खंदे समर्थक रोशन खुटले पळसपे चकवा यांच्याकडून 3000 रुपयांचं पारितोषिक. बरोच खरोखरच बरीचशी पारितोषिक आहेत, परंतु 4 षटक धावा करायचे आहेत. 39 पहिलाच चेंडू उडवलाय लॉंग ऑन सीमारेषा पार, पार्लर स्ट्रोक सिद्धेश वास्करच्या बॅटमधून षटकार. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, थोडा धीम्या गतीने चेंडू टाकला. पहिल्या मॅचमध्ये सूरज पाटीलकडे असलेलं पेस व्हेरिएशन, कधी चेंडू बाहेर तर कधी चेंडू आतमध्ये वळवण्याची क्षमता असलेला गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्याचं प्रत्युत्तर दिलंय डॉट बॉलने. पाठलाग करायची 39चा, किमान 10ची सरासरी प्रत्येक षटकामागे. हाफ ट्रॅकर बॉल पाठवलाय, फाईन लेगला येतोय, आणखी एक धमाका षटकार. मंगेशजी फपाले यांच्याकडून एकता स्पोर्ट्स भंगारपाडासाठी षटकारासाठी 200, चौकारासाठी 100 आणि आमचे मंगेशजी फपाळे साहेब यांचं सहकार्य देखील स्पर्धेला लाभलं आणि ते अहमदनगर बेलापूरचे. तुमचं मनापासून स्वागत असेल. 2 षटकाराला टीमची धावसंख्या ती मात्र 12. सूरज पाटीलच्या विरोधात आक्रमण. कधी एकमेकांच्या साथीनं ओम साई भंगारपाडा टीमसाठी खेळतात, परंतु आता एकमेकांच्या विरोधात आहेत. मला प्रश्न पडलाय सतीशजी कटेकर आता कोणत्या बाजूने आहेत? त्यांचे दोन्ही खेळाडू आहेत त्यांच्या टीमकडून खेळत असताना, परंतु हा खेळ आहे ग्रामीणचा आणि सूरज साडी पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिक साडी. कार्पेटच्या साह्याने बॉल इथे ड्राईव्ह केलाय. सुमित त्या ठिकाणी तैनात आहे. सिंगल आले. सूरज साडी विकेट हॅट्रिकला 5000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. धावसंख्या 13. पाठलाग चालू आहे. 39 धावसंख्येचा तब्बल 1 लाख पारितोषिक असलेली स्पर्धा अंतिम टप्प्यात आता यायला लागलेली आहे. अजनबी स्पोर्ट्स ओळे पहिल्या रात्रीमध्ये क्वालिफाय झाला. सेमीफायनल आज एक आपण पहिली खेळवली, त्यामध्ये न्यू यंगस्टर वहाळ हा संघ मात्र फायनलमध्ये पोहोचलाय. खराब कामगिरी क्षेत्ररक्षणामध्ये निलेश गोसावी आणि सिद्धेश वास्कर धावतोय. 2 धावा मात्र इथे जोडल्या जात आहेत. दुहेरी धावसंख्येने स्कोर, परंतु 1 धाव शॉर्ट आहे असं पंच इशारा करतायत. 1 शॉट. धावसंख्या 14, 14. बरीचशी पारितोषिकं. या स्पर्धेचे आयोजक सतीशजी कटेकर यांच्याकडून सलग 3 षटकारांसाठी 5000. वेगवान चेंडू होता. पेस व्हेरिएशनचा फंडा वापरण्याची एक वेगळीच कला कसब या गोलंदाज सूरज पाटीलकडे. शॉर्ट रनअप आहे, परंतु छानपैकी षटक त्यानं समाप्त केले. शेवटचा चेंडू टाकला डॉट. धावा आल्या तर मात्र 14. 3 षटकं बाकी आहेत. धावा करायचे 18 चेंडूंमध्ये 25. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील झालाय. आपण तयारीला राहायचे. सिद्धार्थ 11 तिरंगा दुंद्रे आणि त्यांच्या विरोधात टिसाई मरुआई मच्छिंद्र स्मृती 11 दारावे या 2 संघादरम्यान टॉस देखील झालाय.
सूरज तू तिथे काय इकडे क्या बात आहे यार, काय टायमिंग आहे. जे शब्द ऐकले असतील आता दोंदरेकरांनी ते आता खुश झाले असतील या गाण्याबद्दल. सुपर्ब, छानपैकी. आणि ही साथ आहे खरं तर. जेव्हा जेव्हा सँडी आणि त्याची सर्व टोळी एखाद्या स्पर्धेसाठी असते त्यावेळी एक वेगळीच मजा असते स्पर्धेमध्ये. पहिले षटक झाले समाप्त, धावसंख्या ती मात्र 14. 25 करायचे 18 चेंडूमध्ये. स्लोवर वन बॉल पहा, लुपिंग फुल टॉस होता. लुपिंग फुल टॉस असं वाटतं प्रत्येकाला की कदाचित लोअर फुल टॉस हे कन्वर्ट करू शकतो, परंतु ड्रॉपडाऊन होतो. जसा मार्केट मागच्या रशिया आणि युक्रेनच्या युद्धामध्ये खाली पडत 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 चालला होता, तसा हा चेंडू खाली पडत 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 येतो. थोडा टेन्शन देतो बॅट्समनला. निर्धाव चेंडूची सांगता 17-25. खोदून काढायचा होता चेंडू. बॅक टू द बॉलर. 2 चेंडू निर्धाव. चला दुसऱ्या बाजूने आता आक्रमणाला सुरुवात झाली. फक्त आक्रमण आहे गोलंदाजीचं. एका बाजूने एकता स्पोर्ट्स बंगारपाडा आणि दुसऱ्या बाजूने अगदी आपण पाहतोय स्वर्गीय नारायण शेठ स्मृती खेडी एच वाघिवलीवाडा. दत्ता शेठ मुंगाजी यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे आणि त्यांच्या विरोधात यजमान संघ मैदानावरती खेळतोय. 16 चेंडू, गरज आहे 25ची. जॅग्वार ग्रुप खोलात टाकला होता चेंडू. हेलिकॉप्टर सजवायचा होता, परंतु प्राइम विकेट परतावं लागेल ते सिद्धेश वास्करला. मधील सर्वात महत्वाची विकेट घेतले ती गोलंदाज दर्शन पाटीलने. चांगला झेल टिपला. तिकडे होता सूरज पाटील. सिद्धेशला परतावं लागलंय. समीकरण पहा, 2 चेंडू निर्धाव आल्यानंतर थोडा दबाव वाढला होता आणि मोठा फटका खेळण्याच्या नादात फलंदाज बाद झाला सिद्धेश. समीकरण बदलले. 15 चेंडू गरज असणार आहे 25ची. 18-25ची गरज होती, 15-25ची आता गरज झाले. चांगली गोलंदाजी दर्शनकडून. निलेश गोसावी ऑन स्ट्राईक. स्कूप केलं चेंडूला, परंतु इथे क्षेत्ररक्षक पोहोचलाय. असं वाटलं इम्प्रोव्हायझेशन कामी येईल, परंतु गती कमी पडली. फलंदाज बाद. किरण मडवीने घेतलाय झेल. परतावा लागेल निलेश गोसावीला. ऑन हॅट्रिक असेल तो मात्र गोलंदाज दर्शन पाटील. 2 विकेट घेतल्या, त्या देखील सलामीवीर फलंदाजांच्या सिद्धेश वास्कर आणि त्याचबरोबर निलेश गोसावीची. चांगला फटका एक्झिक्यूट केला होता, परंतु गती नव्हती चेंडूवर. ऑन हॅट्रिक, 1 विकेट हॅट्रिक झाले आज. समोरच्या दिशेनं बॉल हवे ते क्षेत्ररक्षकापासून दूर बॉल चाललाय. असं वाटलं सीमापार जातोय, परंतु चेंडू अडवलाय. टाळ्यांचा कडकडाट देखील झाला, परंतु चेंडू अडवलाय. 2 धावा इथे जोडल्या जात आहेत. स्कोर जाऊन पोहोचेल. थांबला होता 14 वरती, जाऊन पोहोचला आता 16 वर. चेंडू शिल्लक असतील ते मात्र 13 करायचे, त्या निश्चितच 23. जॅग्वार ग्रुपकडून बरीचशी पारितोषिक. रोशनबाई कटेकर, भास्करबाई दमडे, प्रकाश कटेकर, सिद्धेशबाई कर्वे, वैभव कटेकर, कुंदन दमडे, निलेश गोसावी यांच्यातर्फे 1 षटकाराला 111. सलग 3 षटकारांना 1111, परंतु बॅट्समन प्रशांत कटेकरनं ठोकलाय. इथे जबरदस्त टोळा षटकार. प्रशांत कटेकर याच्यासाठी जॅग्वार ग्रुपकडून 111 रुपयांचं पारितोषिक, परंतु नो बॉल होता. नो बॉल +6, त्यावरती आला षटकार. एकूण धावसंख्या 7 मिळाले. स्कोर जाऊन पोहोचला आता 23 वर, 23.
ग्रुप कडून 7,111. क्या बात आहे, बरीचशी पारितोषिक. फुल टॉस, फटका फसलाय परंतु फ्रीडचा चेंडू आहे. कॅच खाली क्षेत्ररक्षक पोहतोय. एक धाव कंप्लीट झाले. दुसरी धाव घेताना फलंदाज पोहोचला. मला असं वाटलं की बंगारपाडाचे काही प्रेक्षक वर्ग आतमध्ये धावत जातील आणि बॅट पुढे नेऊन जातील. इतके तल्लीन त्या धावमध्ये ते झाले होते. हेच तर खरं ग्रामीण क्रिकेटचं खरं यश आहे. संपूर्ण गाव त्या खेळाडूंच्या साथीनं मैदानावरती खेळत असतो आणि त्यांना ऊर्जा तिथूनच मिळते. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. एकूण धावसंख्या 25. आता 12 चेंडू शिल्लक आहेत. धावा करायचे असतील त्या 14. 12 चेंडू 14ची गरज. नेक्स्ट मॅचसाठी सज्ज राहा. जास्त वेळ घेऊ नका, हे सर्वांनाच ठाऊक आहे. मचिंद्र स्मृती 11 धारावे आज मात्र खेळतोय तिसाई मरुआई या नावाने आणि त्यांच्या विरोधात सिद्धार्थ 11 तिरंगा धुंद्रे. चांगली लढत होईल. पुढची असेल 4 ओव्हरची मॅच असणार आहे. प्रेक्षकांची गर्दी पहा. सर्वांच्या आवडतीचे संघात मैदानावरती त्यांना खेळायला पाहायला मिळाले खेळताना. फर्स्ट या आजच्या 8 संघातून जो सुपर 4ला अर्थातच सुपर 4ला सेमीफायनलला जो दाखल होईल तो मात्र खेळेल अजनबी स्पोर्ट्स ओळे संघाच्या विरोधात. शांत आणि संयमी चेतन गोसावी मैदानाच्या आतमध्ये, त्याच्या साथीनं विस्फोटक फलंदाज प्रशांत कटेकर. एक षटकारानं त्यानं मात्र हवाच बदलून टाकली या सामन्याची. 12 चेंडू शिल्लक आहेत. धावा करायचे त्या 14. सुमित पाटील मागच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. आता तसाच टिचून मारा करावा लागणार आहे. धावा वाचवायचे आहेत, विकेट घ्यायचे, डॉट बॉल टाकायचे आहेत. मिड विकेटच्या दिशेने फटका. क्षेत्ररक्षक आलाय, पोहोचलाय परंतु त्याच्या हाताला लागून चेंडू गेलाय सीमारेषा पार. चौकार. टॉस देखील झाला. नेक्स्ट मॅचचा तयारीला लागायचे दोन्ही संघांनी. इथे चौकार मात्र खेचलाय. स्कोर जाऊन पोहोचला 29 वर. 10 धावांची गरज. पाठलाग केला होता या चेंडूचा. पंच इशारा करतायत व्हाईट बॉल. सुमित पाटील करतोय काय, अगोदरच धावांचा दुष्काळ आहे, त्यामध्ये एक्स्ट्राची 1 धाव. 30 धावसंख्या. 9 धावांची आता गरज असेल. पहा 3 चेंडू निर्धाव टाकले जेव्हा दर्शनने. 4 चेंडू, कारण 2 चेंडू निर्धाव, त्यानंतर 2 विकेट. परंतु एक षटकार आला बॉलवरती. फुलचा फटका खेचायचा होता चेतनला. निर्धाव चेंडूची होते इथे सांगता. डॉट बॉल टाकायचे, पर्सेंटाईल वाढवायचे. समीकरण पुन्हा एकदा सुदर्शन पाटील सांगतील. 10 चेंडू शिल्लक आहेत. धाबा करायचे त्या 9. नेट टू नेट फाईट चालू आहे 2 संघादरम्यान. एकता स्पोर्ट्स बंगारपाडा विरोधात KDH वाघिवलीवाडा. इथे खराब चेंडू, पंच दंडित करतायत. नो बॉल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता नॉन स्ट्रायकिंग एंडला. नेक्स्ट बॉल असेल आता. फ्री हिट. फेकाफेक चालू आहे मैदानावर. 1 धाव तर जोडली जाते. 10 चेंडू शिल्लक असतील. धाबा करायचे त्या मात्र 8. छानपैकी असं क्रीडांगण. आउटफील्ड इतकी फास्ट आहे. खेळपट्टीबद्दल प्रत्येक जण सांगतोय अफलातून. ज्या खेळपट्टीवरती मी मगाशी पाहिलं विकी बोरीला गोलंदाजी करत असताना, खांद्याचा वापर करून त्याने टाकलेले तिखट बाउन्सर आजच्या रात्रीतील मला असं वाटतंय गोलंदाजीतलं खरं यश होतं ते. हवे ते फटका जज करतायत. कॅच मात्र घेतली जाते. फ्री हिटचा बॉल आहे आणि इथे पहा 2 धावा कंप्लीट होतील. दोन धावा इथे मात्र जोडल्या जात आहेत. समीकरण बदली झाले. आमचे संदीपजी गायकवाड, नेरळचे एक ज्येष्ठ समालोचक, स्पर्धेला शुभेच्छा येतात त्यांच्याकडून. धन्यवाद. 9 चेंडू आता 6 धावांची गरज आहे. चेतन गोसावी शांतपणे मैदानावरती खेळतोय. मगाशी चर्चा चालू होती वेगवान गोलंदाजीची. प्रसन्नला आपण आज पाहिलं. कॅच मात्र घेतली जाते. गली रिजन मध्ये फसलाय तो चेतन.
धावांची गरज आहे 8 चेंडूंमध्ये मात्र 6. 2 चेंडू हवेत. KDH वाघिवलीवाडा संघाला ते देखील डॉट. निर्धाव चेंडू म्हणजे 6 चेंडू 6ची मॅच बनू शकते, संघर्ष होऊ शकतो, परंतु हे 2 चेंडू तितकेच महत्त्वाचे आहेत. नवीन फलंदाज मैदानावरती अतिश दमडे, त्याच्या साथीने प्रशांत कटेकर. 8 चेंडू 6ची गरज आहे. ओम साई चषक, ओम साई क्रिकेट क्लब बंगारपाडा, आदरणीय समीरजी कटेकर, सतीशजी कटेकर आयोजित ही स्पर्धा. क्षेत्ररक्षक पुढे आला आणि नंतर मागे गेला, हाताला स्पर्श करून चेंडू गेला सीमारेषा पार. खेळ खल्लास, विजयी होतो एकता स्पोर्ट्स बंगारपाडा संघ. वेल प्लेड KDH वाघिवलीवाडा संघ. आपण देखील खूप चांगला खेळ आपण या स्पर्धेमध्ये दाखवलात, परंतु तुम्हाला स्वीकारावा लागतो इथे पराभव. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि नेक्स्ट मॅच लगेचच टॉस इथे जिंकलाय. सिद्धार्थ 11 तिरंगा दुंद्रे या संघानं नाणेफेकीचा कौल मात्र जिंकलेला आहे. संतोष कटेकर यांच्याकडून, संतोषजी दमडे यांच्याकडून प्रशांत कटेकरला 500 रुपयांचा कॅश प्राइज आलाय.